महादेव जानकर नागपूरहून मुंबईत दाखल झालेले आहेत। आज शिष्टमंडळाची 7 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे। बच्चू कडू यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळामध्ये ते सुद्धा आहेत। कशा पद्धतीने पाहता या आंदोलनाकडे आणि काही सकारात्मक तोडगा शेतकऱ्यांसाठी निघेल असं वाटतंय? जे 7 महिन्यात जे 7 महिने जवळजवळ बच्चूभाऊ कडू असतील, राजू शेट्टी असतील, चटप साहेब, आम्ही असू, नवले डॉक्टर असतील, ह्या सर्वांनी मेहनत घेतल्याचा परिणाम फार चांगला झाला। 29 वर्षानंतर शरद जोशीनंतर जी रिस्पॉन्स शेतकऱ्यांना दिला आहे, जात धर्माच्या पलीकडे जाऊन, तो फार आम्हाला टिपण्यासारखा वाटला आणि आनंद वाटला। जनतेच्या ताकदीचा विजय आहे। आणि आज हे झाल्यानंतर सरकारनं काय केलं की आम्ही तिथं आंदोलनाला बसल्यानंतर मंत्री महोदय आमच्याशी बोलतात की आपण हे करू, आणि नंतर आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली की ह्यांना हलवायत ना, म्हणजे हे बरोबर नव्हतं। म्हणून आम्ही काल द्वेषाच्या पोटी फार रागात बोललो, मी बोललो नाही असं नाही, परंतु नंतर त्यांचे 2 मंत्री आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एक पाऊल, तुम्ही पाऊल, एक पाऊल कुठेतरी मागे सरलं पाहिजे आणि कुठलीही गोष्ट चर्चेनं सुटते, आंदोलन ताणता येत नाही। शिवाजी महाराजांना देखील गनिमी काव्याने खेळा केलता। मग आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही बी एक पाऊल मागे येतो। मग त्यांना सांगितलं तुम्ही इथे या, ते म्हणले 72 सेक्रेटरी 22 मंत्री 22 सेक्रेटरी तिथं आणण्यापेक्षा तुम्ही जर आलं तर बरं होईल। म्हणून आम्ही आज आलोय। सह्याद्रीला 7 वाजता मिटिंग आहे। मुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, सेक्रेटरी आहेत। मला अपेक्षा आहे की आमच्या बाकीच्याही मागण्या आहेत, 7-12 कोराबरोबर दिव्यांगांच्या आहेत, मच्छीमारांच्या आहेत, मेंढपाळांच्या आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या आहेत, या सर्व मागण्याचा घेऊन काय पॉझिटिव्ह निर्णय करता येतो। राज्य सरकारला आमची विनंती आहे की आता तुमचं बजेट नाही म्हणताय तुम्ही, ठीक आहे, परंतु बजेट थोडंसं मेट्रो, थोडंसं ब्रिज बांधायचं, ब्रिज थोडा, आणि शेतकऱ्याला ज्यादा पैसे लागणार नाहीत। या राज्यामध्ये 1.71 करोड फार्मर आहेत, तर आपल्याला जास्त पैसे लागत नाही, 35,000 कोटी लागतात। त्यातले बी अजून स्लॅब लावा तुम्ही। जो कर्मचारी आहे, आमदार आहे, खासदार आहे, त्याला त्यात घेऊ नका तुम्ही। ज्याला इन्कम टॅक्सची हे आहे, स्लॅब लावा तुम्ही, त्यातून अजून कमी होईल। एकदा हे जर कमी झालं, शेतकऱ्याचा 7-12 कोरा, तर बरेच प्रश्न मिटतील। सरकार म्हणते, बावनकुळे म्हणतात की याला वेळ लागेल, सचिवांसोबत बैठक घ्यावी लागेल, बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावं, सकारात्मक चर्चा करावी बसून। आम्ही अभ्यास करायचा 1.5 वर्ष झालं वाट पाहतोय ना तुमची, किती दिवस अभ्यास करायचा आहे? एका मिनिटाचा त्याला जबाबदार कोण? जरा सरकारच जिम्मेदार आहे ना, दुसरं कोण आहे तेव्हा? आम्ही काय म्हटलं होतं का तुम्हीच मला 7-12 कोरा करतोय? तर आता तुम्हीच काय करताय की आम्हाला वेळ नाही ना अभ्यास करायचा वेळ सांगू नका। चर्चा अशी पण आहे की जर समजा सरसकट कर्जमाफी केली आणि पुन्हा दुष्काळ आला तर मग सरकारचं असं पण म्हणणं आहे की त्यामध्ये बँकेचा फायदा होईल, शेतकऱ्यांपर्यंत ती रक्कमच पोहोचेल। काय नाही, शेतकरी बँकेचा फायदा होत नाही, काय होत नाही। अरे मोठमोठ्या उद्योगपतींना तुम्ही कर्ज माफ करताय, इथलं किती 32,000 कोटी आहेत कर्ज, 32,000 स्लॅब लावलं तर अजून कमी होणार आहे। हे आता तुम्ही भाषा अभ्यास करायचा, आय एम ऑल्सो ऍक्टिव्ह, आम्हाला बी अभ्यास करता येतो ना, उगाच आपले डिले करायचं, म्हणून समिती नेमणं, अहवाल नेमणं, हे येणं, हे द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या एका झटक्यात स्लॅब। जेव्हा विरोधात असतात तेव्हा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करा पोटतिडकीने बोलतात, पण आता सत्तेत आल्यानंतर बोलत नाही असं वाटतं। आता तीच अवस्था आहे ना सत्तेत गेल्यानंतर। पण मी तसा नाही, मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं दुधाचा दर दिलता, त्याला देवेंद्र फडणवीस आणि सुधीर भाऊचा देखील पाठिंबा होता, त्यांचं अभिनंदन। परंतु आपल्या मनातली इच्छा असेल, आपली मनातली इच्छा असेल तर डेफिनेटली होऊ शकतं। त्यांची इच्छा पाहिजे द्यायची, इच्छाशक्ती वाढली ना। फडणवीस साहेबांचं मोदी साहेबांचं रिलेशन फार चांगलं आहे। पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे तुमचं? रेल्वे रोको करणार, रेल्वे रूल उखडणार का जर मागण्या पूर्ण झाल्या? हे आज आम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब, हा निर्णय शेतकऱ्याचीच पोर आहे, ती शेतकऱ्याच्या हिताचंच बोलणार, त्यामुळे शेतकऱ्याचा निर्णय घेतील। त्यांनी नाही घेतलं तर रेल्वेचं आंदोलन आमचं उद्या ठरलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला होता त्याच अगदी पद्धतीनं गनिमी काव्याच्या तयारीत आम्ही बी गनिमी काव्यातच खेळतोय। 30-35 वर्ष आम्ही बी चळवळीतच काम करतोय। हाऊ टू रूल अँड हाऊ टू लॉ मेकर अँड हाऊ इज द इम्प्लिमेंटर, या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो। माजी मंत्री होता, या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोण वाटतं तुम्हाला? दोषीला म्हणजे राजानं प्रजेला सुखाला ठेवायचं असतंय, राज्यकर्ता हा दोषी मानणार आहे आम्ही। आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डिसाईड करावं ह्याला फॉल्टी कोण आहे ती, तर त्यांच्या परीने त्यांनी निर्णय घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। बातचीत केला अजित नवले साहेब आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहात, आजची बैठक किती महत्वाची, कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होईल आणि सरकार हे सगळे मुद्दे मान्य करतील, सकारात्मक बैठक होईल असं तुम्हाला वाटतं का? कालची बैठक झाली, 2 मंत्री आले, आम्ही त्यांना मुख्यतः एकच प्रश्न विचारला आणि तो म्हणजे तुम्ही कर्जमाफी करणार का? त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या हवाल्याने सांगितलं हो करणार। कधी करणार हा क्रुशियल मुद्दा आजच्या बैठकीमध्ये आहे आणि ती तारीख आम्हाला सांगा, हा आग्रह आम्ही लावून धरणार आहोत।
त्याचबरोबर पीक विम्याची ट्रिगर पुन्हा लागू करण्याचा मुद्दा आहे. विकलांग जे बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्या मागण्या आहेत. आणि त्याचबरोबर एकंदरीतच ज्या जमिनी काढून घेण्याचं कारस्थान सुरू आहे, शक्तीपीठ आहे, वाढवण बंदर आहे, ते थांबलं पाहिजे. या सगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही चाललोय. मला खात्री आहे की लढा एक प्रकारे तीव्र होतोय. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन जो सुकाणू समितीचा संप होता, पुणतांब्याचा संप होता, तो आम्ही यशस्वी केलेला होता. त्यामुळे जेव्हा शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येतात त्यावेळी शेतकरी सुद्धा एकोप्याला येतात. वेगवेगळ्या जात समुदायाचे लोक सुद्धा पाठिंबा देत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. मला खात्री आहे की इतर समाजाचे लोक सुद्धा पुढे येतील, नेते पुढे येतील आणि पाठिंबा देतील. त्यामुळे एक दबावगट मोठा बनलेला आहे. त्यामुळे सरकारवर कुठेतरी आता जबाबदारी आहे, ते मान्य करतील आणि या मागण्या आमच्या पुढे जातील असं आम्हाला आशा आहे. शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर पडतोय का असं दिसतंय तुम्हाला चित्र? नक्कीच तो पडतो. त्यातून काही चांगले प्रश्न आम्ही यापूर्वी सोडून घेतलेले आहेत. दुधाच्या आंदोलनामध्ये 3 वेळा वेगवेगळ्या वेळी इंटरव्हेन्शन सरकारला आम्ही करायला भाग पाडलं. मागची सुकाणू समितीच्या नेतृत्वाखालची 34,000 कोटीची कर्जमाफी ही याच महाराष्ट्राच्या सरकारकडून आम्ही मिळवलेली होती. आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे, ऊसाचे प्रश्न आहे, सोयाबीनचे आहे, कापसाचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रश्न आहेत. लढ्यातून आम्ही ते करत आलेलो आहोत. दबावगट नक्की निर्माण होतो. शेतकरी लढले की ते जिंकतात. ते आम्ही त्या दिशेने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत पुढे जाणार आहोत. पण जी मुख्य मागणी 7/12 कोरा करा आणि त्यासोबतच सरसकट कर्जमाफी, सरकारला हे करणं शक्य आहे असं चित्र तुम्हाला दिसतंय का कुठे? बघा, सरकार ही मोठी ताकद असते. तुम्ही शक्तीपीठ कोणी मागितलेलं नसताना 70-75 हजार कोटी रुपयाची तरतूद करू शकता. 20,000 कोटीचं कर्ज एका रात्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्ही वाढवण बंदरची कोणी मागणी केली नव्हती, कॉर्पोरेट सेक्शननी केली होती, शेतकरी आदिवासींनी नाही. त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये तुम्ही उभे करू शकता. त्याच्यामुळे या महाराष्ट्रातला शेतकरी जगवण्यासाठी 30-35 हजार कोटी रुपये सरकारसाठी मोठी रक्कम नाही. त्यांचं डबल इंजिनचं सरकार आहे. त्यांनी मागणी करावी आणि केंद्र सरकारकडून मदत घ्यावी, कर्ज घ्यावं, पण शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची पॉलिटिकल डिसिजन हा त्यांनी घ्यावा. त्यानंतरच्या सगळ्या डिटेलमध्ये आपल्याला जाता येईल. त्यांची ती क्षमता आहे. हा महाराष्ट्र आहे, मोठं राज्य आहे, मोठा महसूल या महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडे जातो. त्यामुळे त्यांना ते शक्य, राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, ती त्यांनी दाखवावी आणि पॉलिटिकल डिसिजन, राजकीय निर्णय त्यांनी आज करावा, ही आमची अपेक्षा आहे. जर निर्णय झाला तर आंदोलन मागे घेणार तुम्ही? हे बघा, शेतकऱ्यांचा जोपर्यंत आत्महत्या थांबत नाही, शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमच्या नशिबी आलेलं संघर्षाचं जे कार्य आहे ते संपणार नाही. त्यामुळे हे काही एका आंदोलनात संपणारे मुद्दे नाहीत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा मुद्दा नाही. मात्र काही टप्पे आपल्याला यशस्वी करता येतात. या टप्प्यावर कर्जमाफी झाली तर नक्कीच एक टप्पा शेतकरी आंदोलनाचा पुढे जाईल. निवडणूक आयोगाबाबतचा प्रश्न आहे. 1 तारखेला मोर्चा निघतोय, तुम्ही सुद्धा सहभागी होणार? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्या सगळ्या लढाईमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकरित्या आम्ही सहभागी होणार आहोत. मात्र तो स्वतंत्र मुद्दा आहे, त्याच्यावर आज भाष्य करण्याचा प्रश्न नाही. आज आम्ही सगळे शेतकरी नेते हे शेतकऱ्यांच्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच्यावरच आज आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो आहोत. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि सर्व शिष्टमंडळ जे आहे ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी जात आहे. मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार आहे पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित चिगोनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.